चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, महाट्रान्सको एई एक्झाम हा टेक्निकल विषयी ऑलरेडी आपलं डिस्कशन डेली चालू असतं है ना. जितक्या माझ्याकडून होतंय डेली लाईव्ह आपण घेतोय. मशीन वगैरे पण आता स्टार्ट केले. बऱ्यापैकी रिव्हिजन सगळ्या गोष्टीत चालू आहे. पण जर ओव्हरऑल परीक्षा कन्सिडर केलं तर बाळांनो, काही रिक्वेस्ट, काही पिंग्स वगैरे मला चालू असतात की सर नॉन टेक्निकल विषय पण बोला. नॉन टेक्निकलचे ॲप्टी रिझनिंग विषयी तर बोलेलच, पण त्या अगोदर आजचा सेशन प्लॅन केलाय मराठी भाषेसाठी. 10 मार्क या भाषेला तुमच्या परीक्षेने दिलेत आणि हे 10 मार्क तुमच्या एक्झामसाठी कसे लाईफ चेंजर असू शकतात ना, याचा एक शॉर्ट व्हिडिओ आज तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मराठी जर बोलायला गेलं ना, टेक्निकलमध्ये सगळे मुलं स्कोर करतात कारण अभ्यास चांगला असतो, बऱ्यापैकी स्कोर करून घेतात. पण फायनल सिलेक्शन हे फक्त टेक्निकल किंवा ॲप्टी रिझनिंग किंवा फक्त मराठीच्या बाळावर होणार नाही. सगळ्या सेशनमध्ये चांगले मार्क्स आणावे लागतील जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर, कट ऑफ काढायचा असेल तर. आणि त्याच्यापैकी जर मी नॉन टेक्निकल मध्ये बघितलं ना, तर ॲप्टी रिझनिंग तर आहेच. ॲप्टी रिझनिंग मराठी यापैकी सगळ्यात इझिएस्ट पार्ट जो असेल तो आहे बाळांनो माझा मराठी. याचं कारण देतो. आपण जन्माला आल्यापासून ॲप्टी सॉल्व्ह करत नाही, जन्माला आल्यापासून रिझनिंग करत नाही, पण जन्माला आल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आल्यापासून एक भाषा नक्की बोलतो, जी मराठी. आपल्या स्वतःची हक्काची भाषा आहे आणि या भाषेवर जर कोणी आपल्याला काही प्रश्न विचारत असतील आणि ते आपल्यालाच नाही आले तर परीक्षा दूरच राहू द्या. पण लहानपणापासून शिकतोय रे है ना, थोडीशी लाजिरवाणी गोष्ट पण असू शकते है ना. त्याच्यामुळे काही गोष्टी ठीक आहे, मराठीमध्ये खूप डिफिकल्ट पण असतात कारण मराठी भाषा वाटते तेवढी सोपी नाही, राईट आहे. याच्यामध्ये खूप सारे सेक्शन पडतात, ग्रामर पडतं है ना. तर आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायचंय ज्या परीक्षेला विचारल्या जातात आणि जिथून मला स्कोर करता येईल. क्लिअर आहे. आणि जर मराठीचा पेपर कसा सेट होतो है ना, क्वेश्चन्स कसे पडतात त्याची प्रॅक्टिस करायची असेल तर टेस्ट सिरीज ऑलरेडी लॉन्च केली बाळा, ज्याच्यामध्ये मराठी भाषाचे पेपर ऑलरेडी सॅम्पल पेपर इन्क्लूड केले. ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली नसेल ना, मी डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट सिरीजची लिंक दिली आहे, प्लीज बाय करून घ्या. कारण मी परत परत सांगतोय, जोपर्यंत घरी टेस्ट ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करत नाही, एक्झामला सवय लागणार नाही. एक्झामला त्या 2 तासात सगळे सेक्शन सोडवायचे. त्याच्यामुळे याच्यात फुल लेंथ टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहे. कंप्लीट प्रॅक्टिस करा, तेव्हाच आयडिया लागेल परीक्षेला प्रश्न कसे पडतात आणि योग्य वेळेमध्ये ते सॉल्व्ह होत आहे की नाही याची आयडिया तुम्हाला घरीच भेटून जाईल. क्लिअर आहे. बाकी टेस्ट सिरीज मध्ये काही डाऊट असेल, नंबर स्क्रीनवर आहे बाळा, 9158685634. ठीक आहे. आणि बाकी चॅनलला नवीन असाल तर आपली इंजिनिअरिंग युट्यूबला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन अपडेट तुम्हाला इथं भेटत राहतात. चला मी स्टार्ट करतो मराठीपासून आहे ना. आता मराठीच्या सिलेबस विषयी तर बोलेलच, मार्क्स विषयी एवढं सांगायला नको, कारण मला माहितीये जर मी मराठीचा विचार केला है ना, मराठीचा जर कुठे मी कॅल्क्युलेशन जर करतोय है ना, चालतंय. मराठीचं जर कुठे मी कॅल्क्युलेशन करतोय, मराठी म्हणून सगळं मराठीतच लिहिणार मी. मराठीचे जर मी जर कुठे पेपर पॅटर्न बघितला तर मला नंबर ऑफ प्रश्न आहे ना, नंबर ऑफ प्रश्न बाळांनो येतात. 20 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. टोटल किती प्रश्न विचारतात? 20 प्रश्न. आणि त्या 20 प्रश्नाला मला गुण असतात, गुण असतात 10 गुण. म्हणजे जर मी बघितलं, प्रत्येक प्रश्न हा 1/2 गुणासाठी विचारला जातो, हाफ गुण है ना. मार्क्स तर आहे. जर वेळेचा विचार केला तर मी मराठीला मॅक्झिमम परीक्षेसाठी 5 ते 7 मिनिटं स्पेंड करू शकतो. किती? खूप झालं बाळांनो. पॅराग्राफ वगैरे मला माहिती वाचायला वेळ लागतो, तर ते गोष्टीकडे पळत नाही. माझं टार्गेट या 10 पैकी जर मी परीक्षेला 7 ते 8 मार्क्स जरी आणले ना, ऑन अन ॲव्हरेज तरी सफिशियंट आहे. कारण बाकीचे 3 मार्क्स मला येत नाही असं नाहीये. मी पुढे सिलेबसवर बोलेल. जे मोठे मोठे पॅराग्राफ परीक्षेला येतात, जे वाचून मला आन्सर करायचे असतात, तर त्याच्यामध्ये होतं काय, वेळ खूप जातो. आणि मी परत परत सांगतोय, परीक्षेला नॉलेजपेक्षा जास्त मॅटर करतं टाइम मॅनेजमेंट है ना. जर नॉलेज तर पाहिजेच, पण त्या नॉलेजला जर तुम्ही वेळेची संगत दिली नाही है ना, त्या वेळेला ज्या त्या क्वेश्चनला ज्या त्या वेळेचा मानपान दिला नाही, फालतू क्वेश्चनला 5 मिनिटं दिले आणि अवघड क्वेश्चनला तर चालूच ठेवलं, तर एक्झाम क्लिअर होणार नाही. मग ओव्हरऑल बघायला गेलं तर हे 7 ते 8 मार्क मॅक्झिमम तुमचे 5 ते 10 मिनिटं भरपूर झाले, 10 मिनिटं भरपूर झाले एवढे स्कोर करण्यासाठी. म्हणून बोलतो,
मराठी आहे म्हणजे असं बिंदास जाऊ नका की मी करून घेईल. या व्हिडिओमध्ये कमीत कमी एवढं तरी समजून घ्या ना की परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात आणि मला ते अटेम्प्ट कसे करता येतील. क्लिअर आहे. तर माझी आजचा पूर्ण एफर्ट्स असणार आहे हे 7 ते 8 मार्क कसे आणता येईल याच्यासाठी. मग सर थंबनेल तर 10 पैकी 10 लिहिलं, येतील बाळांनो. प्रॅक्टिस करावी लागेल म्हणून बोलतो टेस्ट सिरीज घ्या, प्रॅक्टिस करा. कारण प्रत्येक वेळेस पूर्ण पॅराग्राफ वाचणं जरुरी नसतं. काही मुलं उलटात क्वेश्चन वाचून घेतात आणि तिथून आन्सर शोधून घेतात. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही खूप जास्त पेपर प्रॅक्टिस करशाल. राईट आहे. आता थोडंसं सिलेबस कडे जातो की मला जर हे स्कोर करायचं असेल तर मला कोणकोणत्या गोष्टीकडे फोकस करावं लागेल. तर बाळांनो हा तुमचा मेजर पार्ट आहे. हे जे पार्ट मी बोर्डवर सध्या लिहिला ना, इकडून 4 ते 5 मार्क तुम्ही आरामात एक्सपेक्ट करू शकतात विदाऊट अ डाऊट. राईट आहे. मग ज्याच्यामध्ये काय बघा, वाक्यरचनेनुसार चुका काढा, है ना. मग एखादी वाक्यरचना तुम्हाला देऊन त्याच्यामध्ये कोणती चूक झाली ती तुम्हाला शोधायची आहे. हा एक पॅटर्न झाला. शुद्ध लेखनामध्ये काय करणार, एखादं वाक्य देणार. फॉर एक्झाम्पल, तो फुटबॉल खेळत होता किंवा तो क्रिकेट खेळत होता. मग फुटबॉलमध्ये तुम्हाला फुटबॉलला जो उकार आपण लावतो तो पहिला दुसरा आहे ना, ते माहित असलं पाहिजे. कुठेतरी बारीक चूक करणार ती. म्हणजे वाचताना वाटेल अरे बरोबर आहे, सगळं एकदम भारी आहे, पण त्याच्यात काहीतरी चूक असणार. मग आतापर्यंत आपण जे मराठी लिहिलंय, निबंध लिहिलंय, लहानपणापासून पुस्तकं वाचल्यात, कादंबऱ्या वाचल्यात ना, त्याचा नक्की 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 तुम्हाला फायदा होणार. कारण तिथं आपण खूप अवघड अवघड वाक्य वाचलेले असतात. राईट आहे. तर तिथं तुम्हाला शुद्ध लेखन बघावं लागेल. काना उकार किंवा एखादं वाक्य फिरवून दिलं तर ते थोडंसं तुम्हाला चुका काढावं लागणार. हा दुसरा पॅटर्न आहे. विराम चिन्हांच्या चुका. कधी कधी दोन वाक्य कंबाईन देतात आणि सांगतात की इथं फुल स्टॉप करतो ना, फुल स्टॉप कुठं आला पाहिजे, त्या टाईपच्या चुका सुद्धा तुम्हाला दिसणार. ओव्हरऑल जर मी हा सिलेबस बघतोय ना, आतापर्यंत मी जितकंही मराठी वाचलंय कुठेतरी तोच सेशन तुमचा प्लस मायनस होतोय. क्लिअर आहे. तिसरा पॅटर्न बघा, योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. म्हणजे एखादा डॅश देऊन देणार. फॉर एक्झाम्पल, एकदम सिंपल, एवढा सिंपल येणार नाही पण देतो मी. राहुल खेळायला गेला डॅश. होता, होती, होते, असेल, है ना, असे काहीतरी वाक्य असणार. ऑब्व्हियसली राहुल हा माझा पुरुषलिंग, राईट आहे. तर होता आलं पाहिजे, होती नाही येणार. इतका सिंपल जात नाही, पण कुठेतरी काय कधी कधी सिंपल पण जातो. मला योग्य वाक्य वापरता आलं पाहिजे. इतके चिंदी क्वेश्चन्स परीक्षेला तुम्हाला मराठीमध्ये भेटणार. नंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. याच्यामध्ये करतात काय माहिती का, एखादी गोष्ट असते, फॉर एक्झाम्पल सस्याची गोष्ट घ्या, है ना. जसा ससा आणि कासवाची शर्यत तुम्हाला माहिती आहे. ससा कासव एक दुसऱ्याला भेटतात. एक छोटी गोष्ट सांगतो 2 मिनिटाची. भेटतात, ते ठरवतात की मी पळू शकतो, तो बोलतो मी पळू शकतो. मग ते शर्यत सुरू करतात. मग ससामध्ये एका झाडाखाली त्याला सावली भेटते, झोपून जातो. कासव पुढे चालला जातो. मग हे जे वाक्य तुम्हाला वाकडे तिकडे देणार, पहिली गोष्ट पहिलं वाक्य देणार, कासव शर्यत जिंकला. दुसरं वाक्य देणार, ससा झाडाखाली झोपला. तिसरं वाक्य देणार, त्यांनी शर्यत सुरू केली. चौथं वाक्य देणार, ससा आणि कासवामध्ये शर्यतीसाठी वाद झाले. आता तुम्हाला बोलणार की वाक्य बरोबर एकाखाली एक लिहा, जेणेकरून एक सुसंगत परिच्छेद, एक सुसंगत पॅराग्राफ तयार होईल, एक बरोबर पॅराग्राफ तयार होईल. अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला या सुसंगत मध्ये देतील. नंतर वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुका ओळखणे. मग एखादं मोठं वाक्य देऊन देणार, है ना, आणि सांगणार की याच्यात टोटल चुका किती आहेत. 1 चुका आहे, 2 चुका आहे, 3 चुका आहे. तर ही थोडी कॉम्प्लेक्सिटी वाढून जाते. म्हणून आपल्याला काना, मात्रा, उकार, फुल स्टॉप, पूर्णविराम, है ना, या सगळ्या गोष्टी थोड्याशा बरोबर जोड वाक्य हे ओळखता आले पाहिजे. इकडून कुठेतरी तुमचे क्वेश्चन्स फॉर्म होतात. नंतर आणखी याच्या पलीकडे, म्हणजे हा तर पूर्ण सेक्शन इम्पॉर्टंट आहेच, है ना. याच्यानंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. बरोबर, तेच तुम्हाला बोललो मी. एखादा ब्लँक स्पेस देणार आणि 4 ऑप्शन देणार. कोणतं वाक्य जर त्याच्यात टाकलं तर माझं स्टेटमेंट काय असणार, पूर्ण वाक्य होईल. नंतर दिलेली वाक्य योग्य क्रमाला, आता सांगितलं तोच, है ना, क्रम बदलणे. तर हा जो सेशन मी तुम्हाला सांगितला ना, इथून 4 ते 5 मार्क्स बोलतोय मी, आपण आरामात कव्हर करू शकतो. याच्यानंतर जो महत्वाचा प्रश्न बाळांनो, तो पडतो पॅराग्राफवर, है ना. पॅराग्राफ, एक तुम्हाला पॅराग्राफ देणार, है ना, पॅराग्राफ देणार. पॅराग्राफला 4-5 खाली प्रश्न विचारणार. त्या प्रश्नामधला एक एक चांगला क्वेश्चन असतो की पूर्ण पॅराग्राफला तुम्ही काय टायटल देणार. टायटल कळतं ना, की याच्यावरून त्या गोष्टीचं नाव काय, योग्य काय नाव असलं पाहिजे. काही मुलं विचार करतात ना की पॅराग्राफ वाचणारच नाही, मध्ये मध्ये उत्तर शोधून घेईल, पण त्या क्वेश्चनचं उत्तर पूर्ण पॅराग्राफ दिल्याशिवाय होत नाही. म्हणून बोलतो याला प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस. त्यांनाही माहिती, तुम्ही शॉर्टकट मारू शकता. IBPS वाले पूर्ण ट्राय करतील की तुम्हाला त्या क्वेश्चनला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. तुम्हाला ट्राय करायचं, मला कमीत कमी वेळात सोडवायचंय. आणि या 2 लढाईमध्ये ज्याने लढाई जिंकली ना बाळांनो, त्याचं सिलेक्शन होऊन जातं. क्लिअर आहे. पॅराग्राफचा क्वेश्चन. नंतर आणखी काही चिंदी क्वेश्चन सांगतो. समानार्थी वाक्य सांगा, विरुद्धार्थी वाक्य सांगा, म्हण पूर्ण करा. एखादी म्हण देऊन देणार, या म्हणीचा काय अर्थ होतो, पुरलिंग ओळखा, स्त्रीलिंग ओळखा, है ना. हे अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झामला भेटतात. जर तुम्ही याची जरी प्रॉपर आयडिया घेतली ना, तरी पण तुमचं आरामात मराठी 7-8 मार्काचं मॅनेज होऊन जातं. राईट आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा बघून ठेवा. हा व्हिडिओ
टाकण्यामागचं कारण मराठीमध्ये थोडासा सिलेबसचे वांदेच आहे. YouTubeला घ्या, इकडे घ्या, व्हिडिओज पण थोडे कमीच आहेत. ही माझी अनालिसिस प्रिव्हियस पेपर्स वगैरे जे पण असतात ना, मेमरी बेस्ड क्वेश्चन जिकडून येतात, त्या बेसवर आपण ही कंप्लीट सिलेबसची अनालिसिस केली, राईट आहे. जर या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर अगोदरच सांगितलंय, बेस्ट आहे एखादी टेस्ट बाय करा आणि त्याची प्रॅक्टिस करून घ्या. जर टेस्ट सिरीज तुम्हाला आपली हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, बाय करून घ्या बाळांनो. परत परत ह्या अपॉर्च्युनिटी येत नाही. एक्झामला 8-9 दिवस बाकी आहे. एका सेशन सुरू केलं म्हणजे तेच सेशन चालू. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्निकल सुरू केलं, दिवस रात्र टेक्निकलच वाचत चाललं. सिलेक्शन विसरून जा. सिलेक्शनसाठी प्रत्येक सेक्शन तितकाच महत्वाचा आहे. ऍप्टी पण तितकीच महत्वाची आहे, रिझनिंग पण तितकीच महत्वाची, राईट आहे. तर हा होता थोडा मराठी सब्जेक्टचं थोडंसं डिकोडिंग, राईट आहे. परत ऍप्टी रिझनिंग करता तुमच्या डिमांडनुसार जर असेल तर नक्की ऍप्टी रिझनिंग करता, पण कोणते टॉपिक केले पाहिजे जे एक्झामला तुम्हाला धुवा उडून टाकतील ना, त्याचा पण एक व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की घेऊन येईल, जर मला बऱ्यापैकी या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटला तर, राईट आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे मार्क्स हक्काचे बाळांनो कुठेच नाही गेले पाहिजे. बाकी टेक्निकलमध्ये मी समजू शकतो, अभ्यास केला नाही केला मार्क्स प्लस मायनस होतील, पण मराठी असा आहे ना, जो आपण लहानपणापासून बघतोय, याचे मार्क्स कुठेच नको जायला, राईट आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल बाळांनो. काही डाऊट्स असतील किंवा काही आणखी फर्दर कन्सर्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.